मी तुझी सासू आहे, तू माझी सासू बनाय नको येऊ. सासूबाई तुमचं ना आता हे रोजच झालंय. तुम्हाला ना मी कधी आवडतच नव्हते. काय राव तुमचं झालं का सकाळ सकाळी चालू? तुमचा केवढा विषय तरी कुठून येतात बरं एवढं भांडायला? अरे सून बनून मी बी ह्या घरात आले होते, पण आमच्या सासूच्या पुढे उलट उत्तर द्यायची हिंमत नव्हती. इथं तर तुझी बायको माझी सासूच व्हायला आलीत. जाऊ दे, इथं मा पोराच मा काय ऐकत नाही, इथं राहू तरी कायला मी जाते मपली मी. मम्मी तुला कुठंच घर सोडून जायची गरज नाही. जाईन तर ती जाईन या घराबाहेर. तिला ना मी डिबल देऊन टाकतो, तिच्या माहेर सोडून येतील डायरेक्ट. जास्त जास्त काय होईल, तिचे वडील मला 2 एकर जमीन माझ्या नाव करून देणार होते, ते नाही करायचे. जाऊ दे, गेली हातची जमीन, त्याला काय तर एवढं. नाही नाही बाळा थांब. अरे घरात छोटी मोठी भांडणं तर होतच राहतात. आम्ही दोघी जणी लई खुश आहे आपल्या घरात. नको तिला डिवोर्स देऊ बाळा, राहू दे. बघा मम्मी परत विचार कर. अहो लग्न करून मी तुमच्या सोबत आले तिथं, पण तुम्ही एका तरी गोष्टीत लग्न झाल्यापासून माझी साथ दिलीत का? अहो लग्न झाले कमीत कमी म्हणून तरी माझी साथ देत जा. ह्या घरात आनंदच नाहीये तर ह्या घरात राहायचं तरी कशाला म्हणते मी. चला आत्ता जाऊ आपण हे घर सोडून. तुझं बरोबर आहे तसं, पण तू माझ्यासोबत लग्न करून आलीत म्हणल्या तुझा आनंद मला बघायच लागेल. जास्तीत जास्त काय होईल, मम्मी पप्पा आपल्या नाराज होतील. काय जी काय प्रॉपर्टी मिळणार होती, हे घर मिळणार होतं, ते आपल्याला भेटायचं नाही. जाऊ दे, आपण भाड्याच्या घरात राहू आणि नंतर घर बांधू. पै कमून आपण हे घर बांधू. चल. अहो नको नको नको. अहो तसं पण आहे ना, आई वडिलांचं वय झालंय तुमच्या, आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर असणं गरजेचं आहे. जाऊ द्या, छोटे मोठे भांडणं होतच राहतात, पण मी घेईन सांभाळून. मी नाही आता भांडणं करणार. सॉरी.